नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी RJ रेणुका आहे तुमच्यासोबत. शिक्षणावर आधारित ज्ञानगंगा शो मध्ये आपलं स्वागत. दर शनिवारी दुपारी 1 वाजता प्रसारित होणाऱ्या या शो मध्ये आपण ऐकणार आहोत विनोबा ॲप पोस्ट ऑफ द मंथचे मानकरी ठरलेल्या शिक्षकांच्या मुलाखती. पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील भट्टीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील उपक्रमशील शिक्षक श्रीयुत जयराम सातपुते यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मंडळी, ज्ञानगंगा या शोमध्ये आज आपले पाहुणे आहेत आपल्या नगर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक श्रीयुत जयराम सातपुते. सर भिंगारमध्ये राहतात आणि गेली अनेक वर्ष निसर्गप्रेमी म्हणून किंवा कमळाची बाग करणारे एक हौशी पर्यावरणप्रेमी असाही त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना आहेच. पण सरांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान मोठं आहे आणि विनोबा ॲपच्या माध्यमातून जो सोनेरी शनिवार हा उपक्रम सध्या सुरू आहे त्याचे 2 वेळा मानकरी ते झालेले आहेत आणि आज आपलं मुलाखतीचं प्रयोजन नेमकं तेच आहे. सर, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. तुमचं अभिनंदन. तुम्ही करत असलेल्या सगळ्या या उपक्रमांचं तर स्वागत आहेच, पण सर्वांना ते ठाऊक व्हावेत, त्यातून काहींना प्रेरणा मिळावी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले बदल व्हावेत अशी आपली या कार्यक्रमामागची भावना आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूयात अगदी तुमच्या या सगळ्या छोट्या मोठ्या प्रयोगांपासून. तुम्ही राबवलेले शाळेतले उपक्रम असतील, त्यातून झालेली गुणवत्ता वाढ असेल, मुलांच्या जगण्यामध्ये झालेला फरक असेल. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो की या मुलांना फारशा भौतिक सुविधा मिळत नाहीत किंवा पाहिजे तसं मार्गदर्शन त्यांना शहरातल्या मुलांच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी मिळतं. आपण सुरुवात करूया सर तुमच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून. तुम्ही शिक्षक म्हणून सुरुवात कधी केली? डिसेंबर 2005 मध्ये माझ्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात झाली. तर पाथर्डी तालुक्यामध्येच पिंपळगाव टप्पा म्हणून एक गाव आहे, नगर आणि बीडच्या बाउंड्रीवरती. तर तिथली एक पिंपळगाव टप्पा म्हणून शाळा आहे, डोंगराच्या कुशीत बसलेली खूप निसर्गरम्य ठिकाणी अशी ती शाळा आहे. तर त्या ठिकाणी माझी सेवेला सुरुवात झाली. आणि तेव्हा त्या शाळेचं रूप काय होतं? म्हणजे तुम्ही गेलात तेव्हा किती मुलं होते? आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण नवे असतो तेव्हा हे सगळं समजून घेण्यात काही दिवस जातात. तेव्हाचे काय अनुभव आहेत तुमचे? खरं तर माझ्यासाठी ही जी शाळा आहे ती ग्रामीण भागातली ती खूपच म्हणजे वेगळी होती. शहरामध्ये पूर्णपणे शिकलेला आणि राहिलेला मी, आणि नंतर एकदम ग्रामीण भागामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली. तर दोन्ही मधल्या ज्या जीवनशैलीमध्ये ते प्रचंड प्रमाणामध्ये तफावत होती. आणि मग तिथल्या त्या मुलांना मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या खूप अल्प प्रमाणामध्ये असतात. मग त्या शैक्षणिक असो, भौतिक असो किंवा सगळ्याच क्षेत्रातल्या असो. मुख्यतः तिथले जे पालक वर्ग असायचा तो ऊसतोडणी कामगारांची मुलं ती असायची. वर्षातले 6 महिने जे आहेत ते ऊसतोडणीसाठी निघून जायचे. मग त्यांच्यासाठी सेपरेट वसतिगृह आम्हाला सुरू करावं लागायचं. 2 खोल्याचं वसतिगृह असायचं, तिथं आई वडिलांना सोडून ते राहायचे. मग त्यांच्यासाठी जेवणाची वगैरे राहण्याची सोय, म्हणजे खूपच हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते मुलं शिकत असायची. आणि हे सगळं पाहून मला खूप त्यांच्याबद्दल कुतूहल आणि त्यांच्याबद्दल सतत काहीतरी वेगळं करावं असं सतत स्फूर्ती असायची. आणि शहरामधून मी जेव्हा त्यांच्यापर्यंत येतोय तेव्हा शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दुवा साधण्याचं खूप मोठं माझ्यावरती जबाबदारी येऊन पडली होती. मग मी होईल तेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत, ज्या शहरामध्ये उपलब्ध होतात, त्या माझ्या सोबत तिथपर्यंत घेऊन जायचो आणि मुलांना वेगवेगळे उपक्रम मी त्यावेळेसपासूनच राबवायचो. म्हणजे मला असं वाटतंय की पहिल्याच वर्षी मी एक गणिताचं जादुई पुस्तक त्या मुलांसाठी एक खेळाच्या माध्यमातून तयार केलं होतं. आणि स्वतः शिक्षण मंत्री माननीय वसंत पुरकेजी जे होते तर त्यांनी ते पुस्तक त्यांना खूप आवडलं. विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्यस्तरावरती ते फर्स्ट आलं. काय काय होतं या पुस्तकामध्ये? तर त्याच्यामध्ये सगळे गणितीय खेळ होते. एक पुस्तक रूपामध्ये मोठ्या फाईलच्या आकाराचं ते पुस्तक तयार केलं होतं. आणि 1ली ते 7वी पर्यंत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ मी त्याच्यामध्ये ऍड केले होते. अगदी फोल्डिंग स्वरूपामध्ये एक एक पान उलगडत गेलं की त्यातून एक मोठा खेळ बाहेर पडायचा आणि मुलं अगदी ते रंगून जायची. खेळता खेळता मुलांमध्ये ते गणितीय क्रिया कळतपणे त्यांच्यामध्ये रुजवण्याचं ते काम करायचं.
आणि तेच पुरके सरांना सुद्धा खूप आवडलं. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून त्यांनी खास दखल घेतली माझ्या पुस्तकाची अरे वा. आणि SCRT मध्ये ते खास प्रकाशनासाठी पाठवलं होतं. हम्म. तर त्यांनी जेव्हा ती दखल घेतली तेव्हा त्यानंतर मग खरं माझ्या कार्यावरती सगळ्यांचं लक्ष जे आहे ते वेधलं गेलं आणि नंतर मला खूप साऱ्या संधी या शिक्षण क्षेत्रामध्ये मिळाल्या वेगवेगळ्या करण्याच्या. ग्रामीण भागामध्ये एक तर सुविधांचा प्रश्न असतो, वीज नसते, हो रस्ते नसतात, शाळा बरीच लांब असते काही वेळा वाड्या वस्त्यांपासून, हो किंवा पालक गरीब असतात किंवा पालकांचं शिक्षण झालेलं नसतं, त्यामुळे हम्म. शिक्षणाचं महत्त्व कदाचित त्यांना पाहिजे तसं समजायला हवं ते हो कदाचित काहींच्या बाबतीत तो एक प्रश्न असतो. हो आणि ऊसतोडणी कामगारांचं तर वडील आई वडील कुठेतरी साखर कारखान्यावर राज्यात कुठेही किंवा राज्याच्या बाहेर पण जातात, हो आणि मग मुलांना ठेवायचं कुठे, हो विशेषतः मुलींचा प्रश्न की मुलं तर ठीक आहे तुमच्या वसतिगृहात, पण मुलींचा सुरक्षेचा प्रश्न असेल, त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रश्न असेल, हम्म. तर यासाठी प्रत्येक वेळी शासनाची मदत मिळतेच असं नाही हम्म. हम्म. किंवा सरकारी योजना असेलच असं नाही. हम्म. अशा वेळी तुम्ही काय करता? लोकांची मदत, ग्रामस्थांची मदत किंवा शिक्षक स्वतःहून काही इनिशिएटिव्ह घेताना असं काही घडतं? अगोदर तसं मुलांची संख्या जेव्हा जास्त असते त्यावेळेला सेतुशाळा हा उपक्रम खास शासनाकडून सुरू करण्याबाबतचे निर्देश आहेत. बरं. म्हणजे त्यांच्यासाठी खास वसतिगृह आपल्याला शाळेमार्फत चालवता येतं. मग त्यांची राहण्याची सोय किंवा जेवण खाण्याची सोय आपण त्या ठिकाणी करू शकतो. बरं. पण ते सगळं हळूहळू कॉम्प्लिकेटेड होत गेलं, त्याच्यामुळे पटसंख्या पण तेवढी नसते आणि आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे आजी आजोबा असतात ते कमीत कमी त्या ठिकाणी असतातच आणि त्यामुळं मग मुलांची पटसंख्या जर तेवढ्या प्रमाणात झाली तर सेतुशाळा सुरू करता येते. मग 3-4 गावांमध्ये मिळून सुद्धा सेतुशाळा केली जाते. मग ज्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या जे काही भाग आहेत तर त्या ठिकाणी काही गावं मिळून सेतुशाळा सुरू करू शकतात आणि मुलांची सोय त्या ठिकाणीच करून मग त्यांना शिक्षणाचा प्रवाहामध्ये टिकून ठेवण्याचं काम सुद्धा करता येतं. आता मी ज्या शाळेमध्ये आहे त्यानंतर मी तिसगाव या शाळेमध्ये सेवेला आलो. पाथर्डी तालुक्यातलं पाथर्डी तिसगाव. तालुक्यातलं. हेही खरं म्हणजे इतिहास प्रसिद्ध गाव आहे, हो, इतिहासमध्ये खूप छान वेशींसाठी त्याला- म्हणून प्रसिद्ध असलेलं हे हो. गाव आहे. हो. इथे तुम्ही कधीपासून रुजू झालात? साधारण माझी पिंपळगाव टप्पा या ठिकाणी 6-7 वर्ष सेवा झाली आणि नंतर 2012 साली मी या ठिकाणी आलो, तिसगाव या ठिकाणी आलो. हो, आणि तिसगाव बरंचसं शहरासारखं गाव आहे आणि मग पुन्हा एकदा पिंपळगाव टप्पा आणि तिसगाव याच्यामध्ये बराचसा तफावत होती. मग परत एकदा त्या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, शैक्षणिक अनुभव जे आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याची वेळ निर्माण झाली आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी सुद्धा बदल करत गेलो. कुठले तुम्हाला बदल करावे लागले, म्हणजे प्रामुख्याने कुठे कुठे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागलं? हा, आता जसा पिंपळगाव टप्पा या ठिकाणी माझा प्रारंभ झाला, तिथले मुलं पूर्णपणे इंग्रजीशी अनभिज्ञ होते, कारण तिथले पालक जे होते ते पूर्णपणे मागासलेले किंवा ऊसतोड कामगारांची मुलं ज्यांच्या कानावरती कधी इंग्रजीचे शब्द वगैरे अजिबातच पडत नव्हते. मग त्यांना थोडं थोडं इंग्रजीचा परिचय करून देणं वेगवेगळ्या कृतीयुक्त गीतांमधून किंवा कृतीयुक्त नाट्यीकरणांमधून, तर असे उपक्रम राबवून मग त्या मुलांना इंग्रजी कसं जास्तीत जास्त बोलता येईल असं त्या ठिकाणी करत गेलो. पण ज्या वेळेला मी तिसगावला आलो तर तिथल्या मुलांना अगोदरच बऱ्यापैकी इंग्रजीचं ज्ञान होतं. आजूबाजूच्या परिसरामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळा पण होत्या आणि त्यांच्याशी महत्त्वाची स्पर्धा करण्याचं काम आम्हाला करायचं होतं. बरेचसे मुलं स्थलांतरित व्हायचे त्या शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये आणि नंतर मग आम्ही आमचे पण उपक्रम त्यांच्यापेक्षाही सरस कसे होतील आणि मुलं जास्तीत जास्त इंग्रजीशी कशी मैत्री करतील, कारण तिथल्या पालकांचा फोकस जो असायचा तो मुलांच्या इंग्रजीवर असायचा. इंग्रजी मुलांना आलं म्हणजे मुलं खूप छान शिकली असं त्यांचं एक मत होतं आणि मग त्यांना त्या दर्जाचं शिक्षण देणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. तर मग तशा पद्धतीचे उपक्रम आम्ही मुलांना जसं संवादीकरण, नाट्यीकरण, वेगवेगळ्या अभिनयांमधून, नंतर त्या ठिकाणी गॅदरिंग्स सुरू केले, त्याच्यामधून सुद्धा इंग्रजी मुलांचं वक्तृत्व असे काही उपक्रम राबवले गेले आणि तिथली संख्या सुद्धा पटसंख्या ही खूप झपाट्याने वाढत गेली. इंग्रजीचा न्यूनगंड असतो किंवा भीती असते, काहीतरी एक असतं, आणि मग आपण शिकतो इंग्रजी पण व्यवहारामध्ये जो सराव व्हायला पाहिजे किंवा प्रॅक्टिसने आपण मग जास्त अधिक चांगलं बोलू शकतो. हे नुसतं शाळेतलं इंग्रजी शिकवणं हे काही पुरेसं होत नाही, कारण घरी कोणी इंग्लिश बोलणारं नसतं, मित्रांमध्ये नसतं. अशा वेळी आपण काय काय करायला पाहिजे किंवा तुम्ही काय काय प्रयोग केले?
मुलांना आपण इंग्रजीच्या बाबतीमध्ये झालं तर जेवढं आपण मुलांना कृतीयुक्त, हावभावयुक्त त्यांचं आपण जेवढं करून घेतो तर तेवढं ते मुलांना इझी वाटायला लागतं. आणि मग मुलांना आपण जेवढं जास्तीत जास्त, आता मुलं जेव्हा घरी जातात तेव्हा पालकांकडून तर त्यांच्याकडून इंग्रजी बोलण्याची अपेक्षा नसतेच किंवा ते बोललं जातच नाही. पण शाळेमध्ये असताना आम्ही जास्तीत जास्त इंग्रजी बोलण्याचा सराव करतो. मुलांशी इंग्रजी बोलणं, त्यांना इंग्रजीतून इन्स्ट्रक्शन्स देणं आणि मग मुलांनी त्याचं पालन करणं. किंवा बुधवार हा दिवस जो असतो तो इंग्रजी बोलण्याचा दिवस म्हणून आम्ही ठरवतो. मग त्यावेळेला मुलांनी जास्तीत जास्त इंग्रजी बोलायचं असतं, असं त्यांच्यावर आम्ही बंधन ठेवतो. मग बंधनामधून मुलं तोडकी मोडकी का व्हायना, चुकीची का व्हायना, हे इंग्रजी बोलतात आणि मग त्याच्यामधून हळूहळू ते चुकून चुकून मग शिकत जातात. तर अशा पद्धतीने अनौपचारिक उपक्रम आम्ही घेत असतो. आमच्या शाळेचे एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. आम्ही मुलांचे जे काही कॉन्व्हर्सेशन जे आहे तर त्याचे व्हिडिओज आम्ही छोटे छोटे तयार करून त्याच्यावर अपलोड करत असतो. आणि मग ते मुलं नेहमी अधूनमधून सुद्धा ते व्हिडिओज बघतात आणि त्यांचं परत कॉन्व्हर्सेशन जे आहे ते परत एकदा त्यांना रिमाइंड होत राहतं आणि मग त्याच्यातून अजून ते चांगलं चांगलं करत राहतात आणि हे बोलत राहतात. नवीन जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, हो सोशल मीडिया असेल, इंटरनेट असेल, कॉम्प्युटर असेल, जे पूर्वी 20-1 वर्षापूर्वी या गोष्टी शाळांमध्ये ग्रामीण भागामध्ये कुठे दिसत नव्हत्या. हा आता मात्र या गोष्टी आहेत, हो पण त्यांचा वापर करणारे शिक्षक फार कमी दिसतात. म्हणजे स्वतःहून या गोष्टी शिकून घेणं, हो. आधी शिक्षकाने शिकून घ्यायला पाहिजेत हो आणि मग त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मग मुलांपर्यंत ते सगळं पोहोचवलं पाहिजे. हो तुम्ही हे सुरुवातीला अवघड नाही वाटलं किंवा हे आणखीन ओझं आहे असं अनेकांचं म्हणणं असतं, हा हा तसं काही तुमच्या बाबतीत घडलं? नाही, खरं तर मीच म्हणजे नव्या पिढीमधला असल्यामुळं मी 11वी-12वी पासूनच इंटरनेट चांगल्या पद्धतीने वापरायचो. म्हणजे त्यावेळेला सोशल साईट्समध्ये ऑर्कुट ही एक सोशल साईट सगळ्यात हो. सुरुवातीला आली होती आणि मग त्याच्यावरती सुद्धा माझं अकाउंट होतं आणि नंतर हळूहळू मग डेव्हलप होत गेलं. मग फेसबुक वगैरे, व्हॉट्सअप वगैरे या सोशल साईट्स नंतर आल्या. म्हणजे 12वीच्या नंतरच मी माझं ऑर्कुटचं अकाउंट ओपन केलेलं होतं आणि त्या कशा गोष्टी वापरायच्या किंवा कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने वापरल्या पाहिजे आणि त्याचा वापर कसा प्रॉपरली केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मला होतं. आणि मग त्याच्यामुळं जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत हे आलं, आता कोरोना लॉकडाऊन जेव्हा झाला तेव्हा हो. विद्यार्थी आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता की त्या सोशल साईट्सच्या माध्यमातून आणि मोबाईलच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांशी संपर्क आम्हाला करणं भाग पडलं. आणि मग मुलं सुद्धा त्याच्यामध्ये सुरुवातीला तर तेवढा वेळेपुरतं तर मुलांना ते शिक्षण मिळालं, पण हळूहळू त्याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला, अवाजवी वाढला आणि मग मुलं त्याच्यामध्ये गुंतत गेली आणि मग त्याचा वापर सुयोग्यरित्या न झाल्यामुळं, प्रमाणाच्या पेक्षा जास्त झाल्यामुळं मग अनेक समस्या उद्भवत गेल्या. आणि मग त्याच्यामधूनच मार्ग निघण्यासाठी म्हणून विनोबा ॲपने खूप छान असं प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी करून दिलं. सोनेरी शनिवार, दप्तरमुक्त शनिवार आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत राहतो की मुलांना त्या मोबाईलपासून दूर कसं करता येईल आणि त्याच्या दुष्परिणामांपासून दूर करून त्यांना वास्तव जीवनाशी कसं त्यांना पुन्हा एकदा जोडता येईल. तर याच्यासाठी म्हणून काही उपक्रम आम्ही राबवायला सुरुवात कुठले केली. कुठले उपक्रम तुम्ही सर राबवता नेमकं? मला अगदी सविस्तर तपशीलवार सांगितलं तर बाकीच्यांना पण हो ते समजू शकेल. हो, आता मोबाईलमध्ये सर्वप्रथम विद्यार्थी गुंतत का चाललेले आहेत, तर या समस्येच्या मुळाशी जर आपण गेलं तर मग हे उपक्रम आपल्याला कसे राबवायचेत तर त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकेल. आता मोबाईलमध्ये मुलं कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अडकतात ते सर्वप्रथम आपण जर बालमानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते म्हणजे त्यांचे रील्स एक असतात, दुसरं म्हणजे कार्टून्स असतात आणि तिसरं म्हणजे गेम्स असतात. तर ह्या 3 गोष्टींमध्ये मुलं अडकले जातात. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की खूप स्ट्रॉंग असे चेतक त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. आता चेतक जे आहेत ते आपल्या पंचज्ञानेंद्रियाशी संबंधित आहेत. म्हणजे जास्तीत जास्त मुलांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडं कसं ओढलं जाईल. मग समजा भडक रंगसंगती असेल, त्यांनी जे काय ते ॲप्स बनवलेले आहेत किंवा जे चित्र बनवलेले आहेत तर त्यांना असे रंगसंगती जी असते ती अट्रॅक्टिव्ह असते. त्यांच्या मुवमेंट ज्या दिलेल्या आहेत, समजा कार्टून वापरले तर त्या मुवमेंट ज्या आहेत त्या अट्रॅक्टिव्ह आहेत. नंतर मुलांना पदोपदी प्रलोभनं दाखवलेली आहेत. म्हणजे समजा एखादा गेम असतील तर एका गेममधून एका स्टेपमधून दुसऱ्या स्टेपमध्ये जाताना त्यांना काहीतरी बक्षिसं दिलेली आहेत किंवा एक अवॉर्ड मिळाला मला, मी दुसऱ्या लेवलला पोहोचतोय, मग माझ्याकडे एवढे पॉईंट्स झाले. मग पॉईंट्सच्या माध्यमातून किंवा अशी जे चेतकांची लेवल जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे आणि मग त्या चेतकांमध्ये मुलगा अडकून पडतो आणि त्याला ते व्यसन जडायला लागतं की मला अजून पुढं जायचंय, मला अजून पुढं जायचंय. आणि त्या तुलनेमध्ये आपलं जे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमधले चेतक आहेत तर ते थोडेसे मागे पडतात
आणि मग त्याला अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे ती कंटाळवाणी वाटायला लागते. त्याच्यापेक्षा त्याला इंटरेस्टिंग वाटतं मोबाईल आणि त्याच्यावरचे रील्स. आणि मग तो शिक्षण प्रक्रियेमध्ये थोडासा मागं पडायला लागतो आणि त्याला जे वेड लागतं किंवा जे व्यसन त्याला जडलेलं असतं ते मोबाईलचं असतं. मग आम्ही जोपर्यंत शिक्षण क्षेत्रातले चेतक जे आहेत ते जोपर्यंत त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगली वापरत नाही, तर तोपर्यंत मुलांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेकडं ओढणं किंवा त्यांना खेचून ठेवणं हे खूप कठीण काम झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे ती थोडीशी कंटाळवाणी वाटते. दुसरं त्याच्यामध्ये आपण अजून एक टेक्निक वापरू शकतो, ते म्हणजे मुलांचं त्याच्यामध्ये समुपदेशनाने मुलांना त्या मोबाईलपासून परावृत्त करणं. खूप स्ट्रॉंग चेतक आपल्याला सतत अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये वापरता येणं शक्य नाही. मग मुलांचं जर आपण व्यवस्थितरित्या समुपदेशन केलं आणि मुलांना त्याच्या बरोबरीने इकडं पण आपण जर चेतक वापरत गेलो तर हे सोपं काम नाही सर. म्हणजे हो, नक्कीच समुपदेशन करणं ही फार कौशल्याची गोष्ट आहे. कौशल्याची गोष्ट आणि आहे. मुलाचं मन वळवणं किंवा पुन्हा त्यांना आपल्या मोबाईल पासून दूर नेऊन बाकीच्या गोष्टींकडे त्यांच्या वेळेनुसार किंवा आवडीनुसार त्यांना त्या दिशेला नेणं. तर हे कसं तुम्हाला शिकवलं गेलं की तुम्ही स्वतःहून शिकून घेतलं? ते ऍक्च्युली मलाच बालमानसशास्त्राची प्रचंड प्रमाणात आवड आहे. म्हणजे मी डीएडला होतो त्यावेळेलाच आम्हाला रश्मी येवलेकर मॅडम म्हणून आहेत, तर त्या मानसशास्त्रज्ञ आहेत. तर त्या मानसशास्त्र विषय इतका सुंदर शिकवायच्या, म्हणजे त्या शिकवत नव्हत्या तर त्या आमच्यामध्ये त्या रुजवायच्या. तर तो मानसशास्त्र विषय तर इतक्या सुंदररित्या त्या सांगायच्या, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी कसं जायचं मुलांच्या बालमानसशास्त्रानुसार. तर त्या आम्हाला आमच्यामध्ये त्या रुजवायचा प्रयत्न करायच्या आणि तिथूनच मला खरी आवड या बालमानसशास्त्राची लागली. त्याच्यानंतर मी अनेक पुस्तकं पण त्याच्यावरचे वाचत गेलो आणि तेजग्यान फाउंडेशन म्हणून आहे, तर त्यांची काही बालमानसशास्त्रावरचे जे व्याख्यानं आणि समुपदेशनाचे कोर्सेस आहेत तर ते पण मी अटेंड केलेले आहेत. आणि मग त्याच्या माध्यमातून मुलांना जास्तीत जास्त त्यांच्या समस्यांच्या मुळापर्यंत कसं जायचं तर ते मी त्याच्यामधून शिकलो. आणि मग त्याच्यानुसार आपण जर या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये बदल केला किंवा अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये काही चेतकांचा वापर करत गेलो तर नक्कीच मुलं त्याच्याकडं जातील, म्हणजे लक्ष वेधलं जाईल त्यांचं जास्तीत जास्त, त्यांच्या हातून दूर होईल. आणि खूप छान प्रतिक्रिया आमच्या पालकांच्या येतात. काही आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतल्यावर तर काही मुलांचा मोबाईल तर लगेचच सुटून जातो, पण मॅक्झिमम जवळजवळ सर्वच मुलांचा मोबाईलचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं. आणि जेव्हा मुलं मोबाईल वापरतात तेव्हा तो सुयोग्य पद्धतीनेच वापरतात, म्हणजे काय बघायचं असतं काय नाही हे त्या मुलांना माहीत असतं. आणि हे आम्ही एक तर चेतकांचा वापर आणि प्लस समुपदेशन अशा दोन्ही क्रिया ज्या आहेत त्या सायमल्टेनियसली आम्ही शाळेमध्ये करत असतो. त्यामुळं हा बदल जो असतो तो पालकांना लगेच दिसतो. दुसऱ्या शाळांमधून आमच्या शाळांमध्ये जेव्हा पाल्य प्रवेश घेतात तर त्या पालकांना तर हा फरक झटकन दिसून येतो आणि ते शेअर सुद्धा करतात. आता आणखीन दोन समस्या अशा आहेत की बऱ्याचदा पालकच मोबाईल मध्ये गढून गेलेले असतात. त्यांना वेळच राहत नाही आपल्या मुला मुलींशी मन मोकळेपणाने बोलणं, क्वालिटी टाइम ज्याला म्हणतो आपण, तो वेळ त्यांना देणं. आई बाबांना सुधारवणं हे पण काम तुम्हाला करावं लागतं? हो, बऱ्याचदा असं होतं की आई वडिलांचाच अनेक गोष्टींशी विरोध असतो. मग त्यांना पटवून द्यावं लागतं की आम्ही जे करतोय, तुम्हाला जर तुमच्या पाल्यामध्ये जर खरोखर परिवर्तन हवं असेल तर तुम्ही आमचं काही दिवस तरी ऐका आणि मग तुम्हाला जर परिवर्तन वाटलं तर तुम्ही कंटिन्यू करा, नाही वाटलं तर मग आम्ही तुमचं ऐकू. मग अशा पद्धतीने पालकांमध्ये सुद्धा काही गोष्टींचं परिवर्तन आम्हाला अगोदर करून घ्यावं लागतं. कधी कधी त्यांना वाटते की आम्ही चुकीचं करतोय, पण आता जसं रुटीनली दररोजच आमच्याकडे मुलं असतात, मुलांच्या समस्या असतात आणि कॉमन समस्यांवरती काय केलं पाहिजे हे बराचदा आम्हाला अनुभव आलेला असतो. तरी सुद्धा खूप नवीन नवीन प्रयोग चालू असतात. असं नाही तर असं केलं पाहिजे मुलांना, असं नाही तर, आणि त्यात पण शारीरिक शिक्षा करायच्या नाहीत मुलांना. तर या सगळ्यांचं एक सूत्रीपणा करून आम्हाला आमची भूमिका पालक सभा पण होतात, पालकांच्या काही सूचना येत असतील. हो, पालक सभा पण असतात आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आम्ही मध्ये मध्ये आयोजित करतो, तर त्यामध्ये सुद्धा पालक येतात आणि आपल्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा गोष्टी असतील तर ते आमच्याशी शेअर करतात आणि आम्ही त्यांच्यावरती पण उपाय सुचवत असतो. मुलांनी मोबाईलवर काय पाहावं आणि काय पाहू नये किंवा मुलं नेमकं काय पाहतात जर आई वडील नसतील, शिक्षक नसतील समोर, तर हे नियंत्रण आणणं थोडंसं अवघड मला वाटतं. की मुलांच्या हातात एकदा मोबाईल दिला तर त्याला सगळ्या गोष्टी ज्या आपल्याकडे येतात मोबाईलवर त्याच्याबरोबर वाईट गोष्टी पण, हे कसं रोखलं जाऊ शकतं?
आता आपण जर मुलांना असं म्हटलं की मोबाईलवरती हे बघायचं नाही किंवा ते बघायचं नाही, पण तो त्या आभासी जगतामध्ये इतका गुरफटत गेलेला असतो त्या मायाजाळामध्ये की तो आपलं ऐकणारच नाही किंवा तो ऐकूच शकत नाही. मग अशा वेळेला आम्ही हे जे काही वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो, तर तो उपक्रम म्हणजेच एक भाग असतो की मोबाईलचा प्रॉपर वापर कसा करायचा. तर आता थोडक्यामध्ये मी माझा पहिला उपक्रम सांगतो. तर आम्ही म्हणजे प्रत्येक शाळांमध्येच हा एक उपक्रम राबवला जातो की मातीच्या वस्तू बनवणे. पण आता जसं जसं जग बदलतंय, आता तंत्रज्ञानाचं आक्रमण झालेलं आहे एका बाजूने आपल्याकडं, आणि मग फक्त मातीच्या वस्तू बनवून आणा किंवा बनवा शाळेमध्ये याच्यावरच भागणार नाहीये. तर मुलांना थोडंसं चॅलेंजिंग आपल्याला द्यावं लागणार आहे आणि तंत्रज्ञानाची आपली कॉम्पिटिशन असणार आहे. तर मग आम्ही काय करतो की त्यांना एक विशिष्ट असा विषय देतो. आता थोडक्यामध्ये एक उदाहरणार्थ एक किल्ल्याची प्रतिकृती बनवायच्यात. तर मग किल्ल्याची प्रतिकृती बनवायची, तर मग आम्ही असे काही गट तयार करतो आणि प्रत्येक गटाला त्यांच्या आवडीनुसार एक विषय, एक किल्ला त्यांना निवडायला सांगतो. मग कुणी रायगड, कुणी प्रतापगड किंवा कुणी शिवनेरी त्यांनी निवडलेला असेल. मग त्याच्या संबंधी सगळी माहिती त्यांना संकलित करायला लावतो. मग ती माहिती ते कुठून संकलित करणार, एक तर पाठ्यपुस्तकामधून, इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, किंवा मग इंटरनेटवरती गुगल सर्च करून ते त्या माहिती तयार करणार, त्याचे फोटोग्राफ्स मिळवणार. मग फोटोवरून आणि मिळालेल्या माहितीवरून ते कच्चं साहित्य काय काय लागतं याची यादी बनवणार आणि मग त्याच्यामधून कुणी कुणी काय काय करायचं याचा ते आराखडा करणार आणि नंतर मग ते त्यांचं काम सुरू करणार. आणि मग त्यांचे जे व्हिडिओज आहेत पूर्णाकृती किल्ल्याचे तयार झालेले किंवा त्यांचे जे फोटोग्राफ्स आहेत, मग ते आम्ही आमच्या शाळेच्या ग्रुपवरती शेअर करतो किंवा त्याचं एक वर्षातून एक एक्झिबिशन आम्ही भरून मग त्यावेळेला सगळे पालक आणि ग्रामस्थ सुद्धा त्या ठिकाणी भेटी देतात. आता हा उपक्रम जरी छोटा वाटत असला तरी त्याच्यामध्ये आम्ही काय, नेहमीचाच उपक्रम आहे तो मातीच्या वस्तू बनवणे हाच उपक्रम आहे, पण त्याचं स्वरूप बदललंय, अधिक आकर्षक केलंय. त्याच्यामध्ये मुलांच्या सृजनशीलतेला वाव दिलाय, त्याच्यामध्ये मुलांच्या नेतृत्व गुणाचा विकास होणार आहे. ते काय सर्च करायचं, कुठून सर्च करायचंय आणि नकळत मोबाईलवरून सर्च करायचंय म्हणजे मोबाईलचा वापर कसा करायचा हे त्यांना समजणार आहे. म्हणजे ते मुलं ते जे आहेत ते इनडायरेक्टली म्हणजे त्यांना अप्रत्यक्षरित्या ते त्याच्यामधून त्याचं ज्ञान घेणार आहेत. आता दुसरा एक उपक्रम आहे तो म्हणजे आमचा दरवर्षीच आम्ही तो एकदा किंवा दोनदा वर्षातून आम्ही घेतच असतो. तर तो म्हणजे क्षेत्रभेट. आता क्षेत्रभेट हा उपक्रम जवळजवळ सर्व शाळांमध्येच घेतला जातो. तर जसं मी म्हणलं की आमच्या शाळेचे उपक्रम आम्ही थोडंसं त्याचं स्वरूप बदलून घेतो आणि त्याला थोडंसं व्यापक बनवतो. मग आम्ही काय केलं की त्याचं नाव दिलंय निसर्ग अभ्यास सहल म्हणून आम्ही आमच्या उपक्रमाला नाव दिलंय. मग त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी जी सहल आयोजित करतो ती एका विशिष्ट विषयावरती आयोजित करतो. समजा पक्षी हा विषय घेतला तर मग पक्ष्यांच्या संबंधी आम्ही अगोदर 1-2 दिवस पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं जातं. त्याच्यामध्ये पाणथळातले पक्षी किंवा शेतजमिनीवर आढळणारे पक्षी असे सगळे वर्गीकृत करून मुलांना ओळख करून दिली जाते. मग दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेच्या जवळच एक तलाव आहे आणि खूप निसर्ग समृद्ध असा तलाव आहे. त्या ठिकाणी दरवर्षी शेकडोंच्या संख्येने विदेशातले पक्षी सुद्धा येतात आणि मग मुलांना त्या ठिकाणी आम्ही दुर्बीण आणि वेगवेगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष ज्या स्टँडर्ड आहेत त्या नगरवरून मी आणतो त्या दिवसापुरत्या. आणि याबरोबरच सगळ्यात महत्वाचं आकर्षण विद्यार्थ्यांना असतं ते म्हणजे मार्गदर्शक. तर असा एखादा तज्ज्ञ मार्गदर्शक सुद्धा आम्ही दिवसभर मुलांसोबत त्या ठिकाणी बोलवला जातो आणि ते त्या मुलांशी संवाद साधतात. आतापर्यंत कुणाकुणाला तुम्ही बोलवलं मार्गदर्शक म्हणून? आतापर्यंत संजय दळवी सर जे आहेत तर त्यांना पण बोलवलं. फोटोग्राफर आहेत मोठे, छायाचित्र पण आहे, त्यांचा निसर्गावर सुद्धा अभ्यास आहे. त्याच्यानंतर छानराज शेत्रे म्हणून एक सेंद्रिय शेती करणारे आहेत तर त्यांना सुद्धा बोलवलेलं आहे. नंतर अमित गायकवाड म्हणून आहेत तर त्यांचा वनस्पती या विषयावरती खूप चांगला अभ्यास आहे आणि ते वनस्पतीची ओळख करून देण्यासाठी म्हणून बोलवलेले आहेत. त्याच्यानंतर प्रतिम ढगे जे आहेत राहुरीचे आहेत तर त्यांचा कीटकांवरती खूप चांगला अभ्यास आहे तर कीटकांचं मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं आहे. तर असे खूप वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक आम्ही बोलवतो आणि मग विद्यार्थ्यांना एक ते आकर्षण असतं की नवीन कोणीतरी आपल्यासाठी खास आलंय, नगरून आलंय आणि आपल्याला ते मार्गदर्शन करतंय. कारण मुलं वर्षभर आमच्या सोबत तर असतातच, पण मग त्यांना वेगळे चेतक द्यायचेत आणि ॲज कम्पेअर टू मोबाईल आम्हाला द्यायचे. मग त्यांच्यासाठी तो एक चेतक असतो की बाहेरून कुणीतरी आलंय आणि तो त्यांच्या शैलीमध्ये मुलांना काहीतरी समजून सांगतोय. तर मुलं खूपच लक्षपूर्वक त्यांचं ऐकतात, ग्रहण करतात. घरी गेल्या पालकांना सुद्धा ते खूप छान पद्धतीने सांगतात. आणि मग मुलांनी समजा वनस्पती विषय असेल तर मग मुलांना आम्ही सांगतो की प्रत्येक वनस्पतींचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, मग गुगल लेन्सचा वापर कसा करायचा.
तर मग गुगल लेन्सवर त्याचा फोटो कसा अपलोड करायचा आणि त्याचं नाव कसं शोधायचं आपण, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या सहलीमधून मुलांना देण्याचा प्रयत्न अरे करतो. वा, म्हणजे फारच छान. परत एकदा आपण मोबाईलचा प्रॉपर वापर कसा करायचा हे त्याच्यामधून आपण मुलांना शिकवतो. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत त्या अनौपचारिक मुलांना शिकवल्या जातात. मोबाईलचा संपर्क आपण मुलांशी तोडू शकत नाही, कारण मोबाईल हे इतकं सुंदर माध्यम आहे, त्याचा वापर जर योग्य केला तर तो एक सागर आहे ज्ञानाचा, आणि त्याच्यापासून जर मुलांना आपण आत्ताच जर तोडलं तर भविष्यामध्ये खूप ते मागं पडण्याची पण शक्यता आहे. तर मोबाईलशी पण त्यांना जोडून ठेवायचं आणि त्याचा प्रॉपर वापर करून आपल्याला त्यांना पुढे न्यायचंय. आता अनेक शाळांमध्ये सर मोठे टीव्ही किंवा इंटरॅक्टिव्ह सेट बोर्ड्स असतात, स्मार्ट टीव्ही असतो, म्हणजे सुविधा आता उपलब्ध आहेत. हो. पण अनेक शाळांमध्ये त्याचा वापर होताना दिसत नाही बऱ्याचदा, हा. की कधीतरी वर्षातनं 2-4 वेळा वापरला आम्ही, बाकी कुणी वापरत नाही असं मला अनेकदा दिसून आलं. हो. यांचा वापर वाढेल किंवा उत्तम डॉक्युमेंटरीज आहेत इंटरनेटवरती किंवा ज्या टीव्ही वरती ज्या हिस्ट्री सारखं चॅनल असेल, नॅशनल जिओग्राफिक असेल, तर खूप उत्तम ज्ञान ज्यातून मिळू शकेल अशा फिल्म्स असतात. असं तुम्ही काही नियमितपणे शाळेमध्ये मुलांना दाखवता? हो, आमच्याकडं इंटरॅक्टिव्ह बोर्ड नाही, पण एक छोटंसं LCD स्क्रीन आहे. बरं. तर त्याच्यावरती आम्ही मोबाईलवरती ब्लूटूथ कनेक्ट करून आम्ही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही दाखवत असतो. आता शिवजयंती झाली तर त्या निमित्ताने मुलांनी शिवाजींच्या जीवनावरती पूर्ण चित्रपट आम्ही जस्ट आत्ताच त्याच्यावरती दाखवला होता. बरं. तर असं काही ऑकेजनली काही असेल आणि ते त्यावेळेला मुलांना जर आपण दाखवलं तर ते खूप प्रभावी ठरतं, आणि मुलं त्याच्यानी अजून त्यांना वातावरण पण घरी गेलं की पुन्हा तेच वातावरण असतं. त्याच्यामुळे प्रॉपर पद्धतीने त्यांना ते ज्ञान मिळत असतं. तर अशा पद्धतीने मग हे उपक्रम राबवले जातात. सर, या सगळ्या मोबाईलच्या किंवा इंटरनेटच्या युगामध्ये खेळाकडे, मैदानाकडे थोडंसं दुर्लक्ष होत चाललंय. हा. स्वाभाविक आहे, आता जमिनी कमी झाल्या, शाळांना अनेकदा ग्राउंडच नसतं, हो, बरोबर. खेळाची साधनं पण कमी असतात, किंवा क्रीडेसाठीचा जो तासिका असते, वेळ दिलेला असतो, तोही आता अनेकदा दुसऱ्याच विषयांसाठी वापरला जातो. तुम्ही सध्या ज्या शाळेमध्ये आहात तिथे खेळांसाठी किती तुम्ही महत्व देता? मुलांसाठी काय काय उपक्रम तुम्ही क्रीडाविषयक राबवता? हा. आता मी सध्या ज्या शाळेमध्ये आहे ती म्हणजे माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टीवाडी, तिसगाववरून माझी बदली झाली भट्टेवाडीला, म्हणजे ती प्रशासकीय बदली होती. आणि त्या शाळेतून मला म्हणजे इच्छा नसताना त्या ठिकाणी यावं लागलं प्रशासकीय बदली असल्यामुळं, आणि ती खूपच जवळ, अजूनच मी जवळ आलो. त्याचं कारण हे होतं की त्या शाळेची पटसंख्या खूप कमी झाली होती, बंद पडण्याच्या मार्गावर होती, म्हणून तिला कोणीही त्या शाळेला निवडलेलं नव्हतं. आणि माझी सिनियरिटी कमी असल्यामुळे मला खूप दूरवर जावं लागलं असतं, म्हणून मी ती शाळा भरली आणि ती शाळा मला मिळाली. पण त्या शाळेमध्ये रुजू झाल्यानंतर झालं असं की तिसगाव परिसरातले जे जे पालक मला ओळखत होते, माझ्या अध्यापना पद्धतीबद्दल ज्यांना ज्यांना माहिती होतं आणि ज्यांना माझ्यावर विश्वास होता, आणि अचानक तिसगावमधून मी भट्टीवाडीला गेल्यामुळं जवळजवळ 20-25 किलोमीटर अंतर त्या ठिकाणापासून होतं, तर त्यांनी तिकडची मुलं आमच्या शाळेमध्ये पाठवायला सुरुवात केली. आणि स्कूल बस त्यांनी त्यांच्या खर्चाने लावली. ते म्हणले आम्हाला फक्त तिसगाव मध्ये जे शिक्षण जसं तुम्ही देत होते तसंच आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. तर आम्ही स्वखर्चाने स्कूल बस लावायला तयार आहेत. मग जवळजवळ 20-25 मुलं त्या ठिकाणाहून दररोज स्कूल बसने यायला लागली भट्टेवाडी, आणि मग आमचा जो 3-4 पट होता तो लगेचच 25च्या पुढे गेला, जवळजवळ 30 पर्यंत सरकला, आणि ती शाळा परत एकदा नावरूपाला यायला लागली. मग सगळ्या जणांचा परत एकदा कॉन्सन्ट्रेट झालं की या 25 किलोमीटर पासून म्हणजे शिरापूर, निवडुंगे, तिसगाव परिसरातली मुलं ही सगळी भट्टेवाडीमध्ये शिक्षणाला येतात. आणि मग आमची सुद्धा जबाबदारी अजून वाढली की इतक्या लांबून मुलं येत असतील तर मग आपल्याला काहीतरी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घ्यायला पाहिजे. मला थोडं तुमच्या शाळेच्या इमारतीबद्दल, तिथल्या सुविधांबद्दल, मैदानाबद्दल, तुम्ही किती जण आहात शिक्षक, आणि कसं आहे गावातलं वातावरण, गावाविषयी पण थोडंसं सांगा. हो, तर भट्टीवाडी जी शाळा आहे ती खूपच डोंगराळ, सगळीकडून डोंगर आणि अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं एक सुंदरसं असं गाव, एक छोटीशी वाडी आहे. आणि त्याच्यामध्ये एका बाजूला शाळेच्या झरा वाहतो, एका बाजूला तलाव आहे मोठा, आणि सगळीकडून डोंगरांनी वेढलेलं असं ते गाव आहे. आणि करंजीपासून अगदी 2 किलोमीटर अंतरावरच आहे. आणि माझ्या सहकारी शिक्षक जे आहेत ते परमेश्वर भवर, म्हणजे हे आमचे अगोदरपासूनच मित्र आहेत. आणि नंतर मी शाळेवरती आल्यापासून
आमच्या दोघांची म्हणजे अजूनच मैत्री वाढली आणि प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचं तेवढंच मोलाचं सहकार्य माझ्यासोबत असतं आणि त्याच्यामुळं मग आम्ही जास्तीत जास्त उपक्रम त्या ठिकाणी चांगल्यात चांगले आम्ही त्या ठिकाणी यशस्वीरित्या राबवू शकतो. तर तिथलं जे भौतिकदृष्ट्या जर ती शाळा पाहिली तर त्या ठिकाणी 4 ते 5 पट आणि 10 पटापेक्षा पुढं कधी तिथं पटसंख्या वाढलीच नव्हती आणि त्याच्यामुळं ती शाळा सगळ्यांकडून दुर्लक्षित होत गेली. मग या शाळेमध्ये जर 4-5च विद्यार्थी शिकत असतील तर मग या शाळेला कशाला फॅसिलिटीज द्यायच्या, असा दृष्टिकोन प्रशासनाचा आणि ग्रामस्थांचा, ग्रामपंचायतीचा पण असायचा. त्याच्यामुळे अजूनही त्या शाळेला कंपाऊंड नाहीये. पण जेव्हा आम्ही रुजू झालो तेव्हा आम्ही फक्त फोकस एवढाच केला की मुलांची गुणवत्ता कशी टिकून राहील आणि मुलं आपली कशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकतील. जर आम्ही भौतिक दृष्ट्या जर आम्ही शाळा सुधारवण्याचा प्रयत्न केला असता तर मग विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी आहे ती त्याच्यामध्ये आमचं थोडंसं दुर्लक्ष हो, तो वेळ होण्याची तिकडे शक्यता जास्त होती. खर्च करावा. कारण मग आणि मग त्यामुळं आम्ही फक्त गुणवत्तेकडे फोकस केला. त्यामुळं भौतिकदृष्ट्या जरी समृद्ध नसली तरी आमच्या शाळेची गुणवत्ता जी आहे ती खूप चांगली आहे. मुलांना खूप छान शिस्त आहे आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये मुलं चमकतात. जवळजवळ विविध गुणदर्शन स्पर्धा ज्या होतात तर त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय पारितोषिक मिळवणारी अनेक मुलं आहेत. तालुकास्तरीय ज्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये सुद्धा तालुका स्तरातून प्रथम क्रमांक मिळून जिल्हा स्तरामध्ये जाणारी भट्टेवाडी एवढी छोटीशी शाळा असून सुद्धा त्यातली जास्तीत जास्त मुलं दरवर्षी त्या ठिकाणी जातात. मुलांचे खेळ काय असतात साधारण? मैदानी खेळ कुठले कुठले खेळतात? आता आमचं जे आहे ते मैदानच आम्हाला खूप कमी आहे. मैदानी खेळ आम्हाला जास्त घेता येत नाही, पण त्यातल्या त्यात छोटे छोटे आम्ही मनोरंजक खेळ उपलब्ध जागेनुसार घेत असतो. पण आमचा अजून एक वेगळा असा उपक्रम असतो तो म्हणजे गिर्यारोहण. तर आमच्याकडं मैदान नाही पण आमच्याकडे इतके सारे डोंगर आहेत. डोंगर आहेत. अरे वा. हा, तर मग आम्ही दरवर्षी फार वर्षातून छान. एकदा दोनदा मुलांचं गिर्यारोहण घेतो. मी जेव्हा त्या ठिकाणी रुजू झालो तेव्हा मुलांना विचारलं तुम्ही या डोंगरावर कधी गेलेत का रे? कारण डोंगर पाहिले की मला असं वाटायचं की मला कधी एकदा तिथं जावं, की फिरून यावं असं. तर मुलं म्हणायचे नाही सर, आमचे आई वडील आम्हाला कधी जाऊनच देत नाहीत. म्हणजे ग्रामीण भागातली विद्यार्थी असून सुद्धा जर त्यांना त्या डोंगरावर जाता येत नसेल तर मग याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असू शकतं. आणि पालकांना सुद्धा वेळ नसायचा आणि विद्यार्थी सुद्धा त्यांचं ऐकायचे. अगोदरची जी पिढी असायची ती दिवसभर त्यांचं एकदा डोंगरात गेले की त्यांचं सगळं जीवन जे आहे ते निसर्गामध्येच जायचं, ते संध्याकाळीच घरी यायचे. म्हणजे हे मुलं थोडक्यात त्या आनंदापासून वंचित होते. तर मग शाळेच्या माध्यमातूनच आपण त्यांना तो आनंद मिळवून द्यायचा असं उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ठरवलं. आणि मग गिर्यारोहणाची जी सफर असते ती आम्ही एकदा किंवा दोनदा वर्षातून आम्ही मुलांना त्या डोंगरावरती घेऊन जातो. मग त्याच्यामध्ये डोंगर कसा चढायचा, कुठं आपण एकमेकाला सपोर्ट द्यायचा, कुठं सपोर्ट नाही द्यायचा, पाठीवरती बॅग घेऊन कसं चढायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. कुठं घसरत उतरायचं. तसा डोंगर फारसा चढायला अवघड नाहीये, म्हणजे रिस्क फारशी नसते. रिस्क पण आपण त्याच्यामध्ये किती घेतोय याला पण महत्व आहे. जास्त रिस्क न घेता आपल्याला हे सगळे उपक्रम राबवायचे, पण मुलांना त्याचा अनुभव पण द्यायचा आहे. तर मग या सगळ्या गोष्टी घेतो. मुलांना खूप आनंद येतो या गिर्यारोहणाच्या सफरीमध्ये आणि मुलं मोबाईल पासून परत एकदा हो, ते फार वास्तव चांगलं. जीवनाशी जोडले जातात. सर, गर्भगिरीचा हा सगळा डोंगर रांगेचा हो. भाग आहे तो धार्मिक दृष्ट्या तर महत्वाचा आहेच आहे, कारण 9 नाथांपैकी 5 नाथांचं अनेक वर्षांचं वास्तव्य, त्यांची भ्रमंती, हो. त्यांची साधना त्यांनी या डोंगरामध्ये केली. हम्म. पण तेवढंच महत्व बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून आहे. जैव विविधता जी आहे, झाडं असतील, हो. पक्षी असतील, फळं असतील, फुलं असतील, हम्म. या निसर्गाचा तर तुम्हाला अभ्यास आहेच आहे. हो. पण तुम्ही आता ज्या शाळेमध्ये आहात हम्म. तिथे कुठल्या कुठल्या प्रकारचे पक्षी दिसतात, कुठली झाडं आहेत, निसर्गाच्या दृष्टीने काय वेगळेपण आहे त्या भागाचं? त्या ठिकाणी तलवार बदक, ज्याला पिंटेड डक म्हणतात, हा. पिंटेल डक, तर तो खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजेरी लावतो. त्याच्यानंतर रेड हेडेड पोचर्ड्स असतात, लालसरी म्हणून ज्याचं नाव आहे मराठी, तर ते पोचर्ड्स सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. 3-4 वर्षापूर्वी तर त्या ठिकाणी आपले सायबेरियन जे आहेत करकोचे, तर त्यांनी सुद्धा हजेरी लावली होती. तर असे बरेचसे परदेशातले पक्षी सुद्धा असतात. रंगीत करकोचे तर तिथं नेहमीच असतात. कांडेसर करकोचेचे ते सुद्धा असतात. त्याच्यानंतर शराटी पक्ष्यांच्या पण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. लाल डोक्याचा शराटी म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची शराटी पक्षी जे आहेत, पांढरा शराटी, तर हे नेहमी तिथं असतात त्या तळ्यावरती. आणि मुलांना मग जेव्हा ते
त्यांच्याकडे दिलेलं, आमच्याकडे एक बुकलेट आहे, प्रत्येक मुलाकडे सेपरेट बुकलेट असतं हम्म. आणि मग मुलं त्याच्यामध्ये पक्षी बघतात आणि त्याचं नाव शोधतात. तर असा अरे एक वा. आम्ही गेम घेत असतो. मुलं तर ओळखायला लागले असेल हो, मुलं नावाने. तर खूप पक्षी ओळखतात आणि त्या माध्यमातून आम्ही खेळ स्वरूपात घेतो, त्याच्यामुळं मुलांना सुद्धा खूप आनंद वाटतो पक्षी ओळखण्यासाठी. आणि झाडं कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत? झाडं सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रकारचे आहेत. औषधी वनस्पती सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहेत. डोंगरामध्ये जसं जसं जाऊ आपण तसं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जैवविविधता दिसते. सर, या सगळ्या तुमच्या म्हणजे चाकोरी बाहेरच्या उपक्रमामध्ये हं. पालकांचा सहभाग किती प्रमाणात मिळतो, किंवा पालकांचं आर्थिक मदतीचं प्रमाण असेल, किंवा स्वतः प्रत्यक्ष येऊन काही मदत करणं असेल, हं, हं. किंवा फर्निचरच्या बाबतीत असेल, हा. सहकार्य मिळतं? हो, आता समजा आमच्या भट्टीवाडी गावातला जो विचार केला तर भट्टीवाडीहून येणारे फक्त आता 5-7च मुलं भट्टीवाडीचे आहेत. बरं. बाकीचे जेवढे मुलं आहेत, आता जवळजवळ 35 पेक्षा पुढं पटसंख्या आमची आहे, तर बाकीचे सगळे आजूबाजूच्या गावामधून येतात आणि गाडी करून आमच्या शाळेमध्ये येतात. म्हणजे ते त्या ठिकाणाहून आमच्या शाळेमध्ये येतात, म्हणजे ते पालक थोडेसे शिक्षणाच्या प्रती जागरूकच आहेत आणि त्यांना माहिती की इथं काहीतरी वेगळं होतंय, वेगळे काहीतरी गोष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळतात, मुलांमध्ये या ठिकाणी फरक दिसतोय आणि यांची गुणवत्ता ही वेळोवेळी हे सिद्ध करून दाखवलेली आहे, म्हणून ते पालक त्या ठिकाणी पाठवत असतात. त्याच्यामुळे जागरूक पालक आहेत तर त्यांचं सहकार्य मिळायला सुद्धा आम्हाला खूप सोपं जातं आणि मग आम्ही त्यांच्या मदतीनेच एक उपक्रम राबवला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी काही ना काही प्रोजेक्ट करतो आणि त्याचं प्रदर्शन भरवत असतो. तर आमच्या शाळेमध्ये आम्ही 2 ग्रुप केलेले आहेत, एक रेड आणि एक येल्लो. तर मुलांचा युनिफॉर्म सुद्धा आठवड्यातले 2 दिवस तशा पद्धतीच्या असतात बरं. आणि म्हणजे आम्हाला मग आमचे जे काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या रेड आणि येल्लो मुलं त्या कलरमध्ये असले की आम्हाला ते घ्यायला सोपं जातं. 2 टीम ऑलरेडी तयार असतात, प्रत्येक वेळेला विभाजन करायची गरज पडत नाही, वेळ वाचतो आणि आमच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या झटपट घेता येतात. तर आम्ही तो प्रकल्प जो घेतला होता तो म्हणजे ग्रामीण जीवनशैली आणि शहरी जीवनशैली. नुकतंच आता त्याचं एक खूप छान प्रदर्शन आम्ही भरवलं होतं. करंजी गावामधून सुद्धा खूप लोक त्या उपक्रमाला येऊन भेटी देऊन गेले. त्याच्यामध्ये आम्ही येल्लो गटासाठी ग्रामीण जीवनशैली हा विषय दिलता आणि रेड गटासाठी आम्ही शहरी जीवनशैली हा विषय दिलता. मग रेड गटामध्ये आणि येल्लो गटामध्ये एक एक त्यांचा गटप्रमुख नेमला होता आणि सगळं जे काही कारण ते त्याच्या सूचनेनुसार त्यांना मुलांना करायचं होतं. मग ग्रामीण जीवनशैलीमध्ये सगळी ग्रामीण जीवनशैली मुलांना तयार करायची होती. मग ग्रामीण भागामध्ये काय असतात तर डोंगर असतात, कच्ची घरी असतात, मग ते झोपड्या वगैरे त्यांना बनवायच्या होत्या, झाडांची संख्या जास्त असते, तिथं पशुपालन चालतं. मग त्या पशुपालनामध्ये मुलांना त्यांच्या छोट्या छोट्या बावल्या किंवा गाई म्हशी ज्या काय असतील त्या आणून गोठा बांधायचा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या होत्या. नंतर तिथलं प्रशासन कसं चालतं, मग ग्रामपंचायत कार्यालय असेल ते त्यांना उभं करायचं होतं. तिथलं आरोग्याची व्यवस्था कोण बघतं तर मग प्राथमिक आरोग्य केंद्र पाहतं, मग ते त्यांना त्या ठिकाणी तयार करून उभं करायचं होतं. मग कच्चे रस्ते, मग त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर, शेती, शेतकरी, मग बैलगाडी, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी उभं केल्या होत्या. नंतर तिथं नदी दाखवणे, डोंगरातून कसा नदीचा उगम होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांनी स्वतः तयार करून मग आणल्या होत्या. मग आम्ही काय केलं, त्या व्यवस्थित अरेंज करून त्याचं एक छानसं खेडेगावच तयार केलं. ते पाहिलं की असं वाटायचं की आपण कुठंतरी खेड्यामध्ये फिरतोय की काय. तसंच शहरामधल्या मुलांनी वेगवेगळ्या बिल्डिंग्स तयार केल्या होत्या, शाळा कॉलेज अशा इमारती बांधल्या होत्या, विमानतळ तयार केलं होतं, प्रत्येक मुलाकडं खेळण्या असतातच छोट्या छोट्या. मग रेल्वे स्टेशन तयार केलं होतं, बस स्टँड तयार केलं होतं, चौक दाखवला होता, मध्ये पोलीस, मग तिथं सिग्नल्स असतात, मग छोट्या छोट्या गाड्या त्यांनी हायवेवरती ठेवल्या होत्या. अशा पद्धतीने मग स्विमिंग पूल, जॉगिंग पार्क, अशा सगळ्या गोष्टी मुलांनी तयार करून आणल्या होत्या. मग हे विषय जे आहेत ते त्यांच्या लीडरने त्यांना वाटून दिले होते की कुणी कुणी काय काय करायचं. आणि जेव्हा प्रदर्शनाची वेळ होती तेव्हा आम्ही फक्त ते अरेंज केले आणि त्याच्यामधून मग एक पूर्ण शहरच तयार झालं. फार वेगळा उपक्रम. आणि वेगळा. आणि फक्त एवढंच नाही तर प्रत्येक मुलाला प्रेझेंटेशन पण करायचं होतं. मग प्रेझेंटेशन कसं करणार तर शहरातले जे विद्यार्थी होते ते पूर्ण शहरातले कपडे, वेशभूषा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे शहरातल्या वेशभूषा करून आले होते आणि ते त्यांच्या प्रोजेक्टची माहिती देत होते. आणि जे ग्रामीण भागातले गट जो आहे त्यांनी सगळ्यांनी ग्रामीण भागातला वेशभूषा करून मग ते ग्रामीण भागातली माहिती पालकांना देत होते. याबरोबरच एक शेतकरी नृत्य जे आहे ते ग्रामीण भागातल्या मुलांसाठी बसवलेलं होतं आणि शहरी एक डान्स जो आहे
तर तो डान्स जो आहे तो शहरी विद्यार्थ्यांसाठी बसवला होता. बरं. आणि असं एक सगळं एकसूत्रीपणे आणि आदरणीय संजय दळवी सरांचं छायाचित्र प्रदर्शन त्याच्यासोबत आम्ही भरवलं होतं. तर खूप सुंदर प्रतिसाद मिळाला, अगदी भरगच्च शाळा झाली होती. आणि अशा पद्धतीने मग मुलांना जे काय आभासी विश्व आहे मोबाईलचं त्याच्याकडून वळून आपण मुलांना वास्तववादी कडं आपल्याला न्यायचंय. फारच तर चांगलं त्याच्यासाठी सर. हे मला छान- असं वाटतं की असे उपक्रम हम्म. प्रत्येकाने आपापल्या शाळेमध्ये राबवले पाहिजेत. हो वेगळी सिच्युएशन असेल ना, प्रत्येकाचं गाव वेगळं असेल, शहर वेगळं असेल, प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतील. हो तर त्यातून खूप त्यांच्या सर्जनशीलतेला वाव वाव मिळेल. मिळेल. हो आपण काय काय करू शकतो हे त्यांना पहिल्यांदा या निमित्ताने कळेल. हम्म. फारच उत्तम. आता बरेचसे ग्रामीण भागातले मुलं जे आहेत त्यांना शहरामध्ये जाता येत नाही, किंवा त्यांनी विमानतळ कधी पाहिलेलं नाही, किंवा रेल्वे स्टेशन कधीच पाहिलेलं नाही, कारण वाडीच्या बाहेर कधी ते गेलेलेच नाहीत. मग पुन्हा एकदा त्यांना तो मित्र आहे तो म्हणजे मोबाईल, त्याच्यावरती ते सर्च करणार, त्याच्यामधून ते फोटोग्राफ्स ते पाहणार की कशा कशा वस्तू बनवता येऊ शकतात आपल्याला. तर ह्या गोष्टी ते परत मुलं करतात. आणि मग मोबाईलचा परत प्रॉपर वापर कसा करता येतो आपल्याला, की आपल्याला ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहेत. आणि असं मुलांना आत्तापासूनच सवय लागली तर ते निश्चितच भविष्यात सुद्धा मोबाईलचा योग्य वापर करतील. चांगलं काय वाईट काय हे त्यांना आपण त्याच्यावरती फोर्सफुली बिंबवण्यापेक्षा इनडायरेक्टली जर आपण शिक्षणाच्या माध्यमातून जर आपण करत गेलं तर नक्कीच ते जास्त म्हणजे प्रभावी. दंड करण्यापेक्षा, मारहाण करण्यापेक्षा, हा. मोबाईल फेकून दे हा. असं म्हणण्यापेक्षा असं या करण्यापेक्षा ते गोष्टी इनडायरेक्टली ऑटोमॅटिकच खूप- या खूप उपक्रमांमधून होत राहणार आहेत. आणि खूप छान फरक पडतो. पालकांच्या प्रतिक्रिया हेच आमचं सर्टिफिकेट असतं, त्याच्यासाठी दुसरं काय करायची सर, गरज पडत ग्रामीण भागामध्ये प्रयोगशील शिक्षक तर तुमच्यासारखे आहेतच, पण मुलांमध्ये मुलींचं जे प्रमाण आहे हा. ते तेवढं वाढताना दिसतंय. मुली पण या सगळ्या उपक्रमामध्ये तेवढ्याच उत्साहाने सहभागी होतात. हो, आता आमच्या शाळेमध्ये तर मुलींचं प्रमाण जास्त आहे आणि मुली सुद्धा खूप ऍक्टिव्ह साधारण असतात. किती मुलं आणि किती मुली आहेत? साधारण 12 मुलं आहेत आणि जवळजवळ 19 पेक्षा जास्त अरे वा, मुली आहेत. बरं बरं बरं. हो, म्हणजे मुलींचं प्रमाण आता दीडपट आहे. वाढताना हा. दिसतंय. हो, आणि मुली सुद्धा सगळ्याच उपक्रमांमध्ये खूप ऍक्टिव्ह असतात. मुलांच्या तुलनेमध्ये मुली सुद्धा असतात अग्रेसर बरं बरं. निश्चितच. त्यांचं गळतीचं प्रमाण आता पूर्वी इतकं राहिलं, म्हणजे तुम्ही 2005 मध्ये सुरुवात केली हा. तेव्हा अनुपस्थिती किंवा मुलं शाळेतून काढून घेण्याचं हा. किंवा लवकर लग्न लावणं खूप प्रकार ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये दिसतात. हा. तर मध्येच मुलींचं शिक्षण बऱ्याचदा खंडित होतं. खंडित होतं. हो, असे काही प्रकार आता आता सध्याच्या शाळेवर तर तसं प्रमाण नाहीये, पण पूर्वीची जी टप्पा पिंपळगावची शाळा होती, हा. म्हणजे 2005 ते 10 यामध्ये आम्हाला ते जाणवलं प्रकर्षाने. पण आता सध्या मला नाही वाटत, आता पालकांमध्ये जागृती पण झाली आणि कायदे पण तसे कठोर हो, होत हो. चाललेले आहेत. तर ते खूप एक सकारात्मक बाजू आहे आपली शिक्षणाच्या बाबतीमध्ये. तर ते प्रमाण निश्चितच आता कमी होत चाललंय. आणि पालक सुद्धा असं आता आम्हाला वाटत नाही की मुलीसाठी पालक कमी करतात आहे किंवा मुलीसाठी खर्च कमी करतात किंवा मुलीचे लाड पुरवत नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये, असं होत नाही. तो भेदभाव आता कमी आता होत चालला. भेदभाव खूप कमी झालेला आहे. पालकांमध्ये खूप सकारात्मकता वाढलेली आहे. सर, तुम्ही तर अनेक उपक्रम राबवतात ज्यामुळे मुलांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य, हम्म. पण शारीरिक आरोग्य हा देखील महत्वाचा भाग आहे, कारण त्यांना व्यवस्थित आहार मिळाला पाहिजे, हम्म. घरी पण आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे, औषधं असतील, हम्म. आजारपणात वेळीच लक्ष देणं असेल. हा. काय अनुभव आहे? मुलं आणि पालक आरोग्याच्या बाबतीत आहेत तेवढे समाधानी? हो, आहेत. आणि याच्यासाठी शाळेमधून सुद्धा आम्ही काही हातभार पण लावत असतो. आता जसं तुम्ही आहाराच्या बाबतीमध्ये म्हटलं तर अजून एक उपक्रम तुम्हाला सांगावासा वाटतो. मंगळवार जो असतो तो आमच्या करंजीचा आठवडे बाजार असतो. हो. मग बुधवार आम्ही काय केलेलं आहे की ग्रीन डे म्हणून आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. ग्रीन डे. ग्रीन डे. हा. तर त्या ग्रीन डेच्या दिवशी प्रत्येक मुलांनी हिरवी पालेभाजी आणायची असं डब्यामध्ये, आणि आम्ही ती चेक पण करतो. कारण काय होतं की बऱ्याच पालकांच्या अशा तक्रारी असायची की मुलं हिरव्या पालेभाज्याच खात नाहीत किंवा, आणि मग तो जो उपक्रम सुरू केला त्याच्यानंतर प्रत्येकाला कंपल्सरी शाळेमध्ये सांगितली ना, मग मला द्यायचीच आणि ती मग संपवायची. आम्ही थोडंसं अगोदर कठोर होऊन मुलांना ते संपवायला लावायचं. हळूहळू मुलांनाच आवडत गेले. आता मुलांचे डबे ऑटोमॅटिक संपतात. त्या निमित्ताने मुलांचा पालेभाज्यांचा परिचय सुद्धा होतो. आज मी ही भाजी आणली, आज तू ती आणली.
एकमेकांच्या पालेभाज्या ओळखतात आणि त्याच्यामुळे जागृती सुद्धा होते. याबरोबरच आम्ही शालेय पोषण आहारामध्ये पण जे काय वेगवेगळे घटक टाकत असतो किंवा जे काय पूरक आहार मुलांना दिला जातो, तर त्या प्रत्येकाचे उपयोग सुद्धा मुलांना सांगितले जातात. जसं की दुधी भोपळा असतो, तो आमच्या भाताच्या खिचडीमध्ये नेहमी असतो. मग त्याचे हृदयाशी खूप छान असे भरपूर फायदे आहेत दुधी भोपळ्याचे. तर तो दुधी भोपळा आम्ही नेहमी टाकत असतो. बटाट्याच्या ऐवजी दुधी भोपळा टाकला जातो कारण त्याचे खूप औषधी उपयोग आहेत. तर मग अशा पद्धतीने मुलं सुद्धा घरी सांगतात. त्याच्यानंतर मुलांना दररोज कंपल्सरी सॅलड डब्याला आणायला सांगितलेलं असतं. त्याच्यामध्ये मुलं मुळा, गाजर, बीट यापैकी कुठलंही जे उपलब्ध असेल तर ते सॅलड मुलं डब्यासाठी आणतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत या विशेष शहरामध्ये जर आपण असतो तर त्या विकत आणाव्या लागल्या असत्या, परंतु ते ग्रामीण भागातलेच मुलं आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी ते पिकतंय. फक्त ते प्रॉपरली त्याचं सेवन झालं पाहिजे. शाळेच्या माध्यमातून आम्ही जागृती करायचा प्रयत्न करतो आणि या उपक्रमांमुळं त्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये जातात आणि पालकांमध्ये पण त्याप्रमाणे जागृती निर्माण होते अगदी याच्यामध्ये. फार छान. शेतीशी असलेली नाळ खरं म्हणजे तुटायला नको, पण बऱ्याचदा शिक्षणामुळे काय होतं, हम्म. मुलांना असं वाटतं की आपल्याला चांगली पांढरपेशी काहीतरी जगण्यासाठी मोठ्या शहरात जाऊन नोकरीच करायची हम्म. आणि मग शेताशी असलेला त्याचा संबंध कमी होत जातो. हा. मुलं स्थलांतरित होतात, पालक फक्त राहतात हम्म. आणि हा मोठा ब्रेन ड्रेनचा जो भाग आहे, म्हणजे इथला मुलगा शहरात, शहरातला मुलगा आणखीन दिल्लीत, दिल्लीतला आणखीन कुठे हम्म. परदेशात. हम्म. तर तुम्हाला गेल्या 19-20 वर्षांच्या काळामध्ये हम्म. खूप विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले असतील ना? हो. काय अनुभव आहे तुमचं? मुलं किती गावाशी नाळ टिकून आहेत? हा. आता खरं तर म्हणजे पण या गोष्टीकडं एक सकारात्मक दृष्टीने पण बघू शकतो आणि एक नकारात्मक दृष्टिकोनातून पण बघू शकतो. आपण जसं बघतोय की शेतजमीन तर तेवढीच आहे, पण जसं मुलं जास्त असतात तेवढे शेतजमिनीचे तुकडे व्हायला लागलेले आहेत. मग त्यापेक्षा काही मुलं शहरामध्ये शिफ्ट झाली तर काय हरकत आहे, कारण शहरामध्ये उदरनिर्वाहाच्या साधनांची गरज पण आहे, तिथं नोकऱ्या पण अवेलेबल आहेत. मग त्यातले काही मुलं ग्रामीण भागामध्ये राहिले तर काय हरकत आहेत. मग शेतीचे तुकडे होण्यापेक्षा त्यातले काही मुलं खेड्यामध्ये राहून पण शेती करतात. फक्त आता गरज एवढीच आहे की ते आधुनिक पद्धतीने शेती जास्तीत जास्त कशी चांगल्या पद्धतीने करू शकतील. तर त्याचा पण आम्ही छोटासा एक डेमो मुलांना शाळेमध्ये दाखवला होता की मातीविना शेती, म्हणजे पाण्यावर पण आपल्याला वेगवेगळे क्रॉप्स आपल्याला घेता येतात. तर तो उपक्रम सुद्धा आम्ही मुलांना शाळेमध्ये दाखवला होता. प्रत्यक्ष पीक आम्ही मुलांना घेऊन दाखवलं होतं. ते पाणी वेळोवेळी बदलायचं आणि मग ते चांगली झाडं कशी चांगली छान वाढतात, अगदी हातभर कसे वाढतात, हा सगळा डेमो आम्ही मुलांना दाखवला होता. तर ह्या ज्या पद्धती आहेत, भविष्यामध्ये माती कमी होत जाणार आहे, आपापल्या वाट्याची जागा कमी होत जाणार आहे आणि तुम्ही कमी जागेमध्ये जास्तीत जास्त व्हरायटीचं पीक उत्पादन कसं घेऊ शकता किंवा त्याचा कमी जागेमध्ये जास्त उत्पादन कसं घेऊ शकता किंवा मातीविना कसं घेऊ शकता, या गोष्टी मुलांना आत्तापासूनच जर आपण थोडं द्यायला सुरुवात केली किंवा त्याचा परिचय मुलांना करून द्यायला सुरुवात केली शाळेच्या माध्यमातून, जरी तो अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी कुठंतरी चाकोरी बाहेर जाऊन आपण मुलांना ते देणं आजची गरज आहे आणि ते जर आपण देत राहिलं तर नक्कीच भविष्यामध्ये मुलं चांगल्या पद्धतीने शेती सुद्धा करू शकतील. अरे वा सर, तुम्हाला स्वतःला खूप आवड आहे, तुमच्याकडे घरी कमळाची बाग आहे, तुम्ही पक्षी मित्र आहात, हा. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारी फार थोडी मंडळी आपल्याकडे आहेत, पण तुम्ही मनापासून या सगळ्या गोष्टी करत असता. तुमच्याकडे आणखीन एक गुण म्हणजे तुम्ही उत्तम कलावंत आहात. तुम्ही पती पत्नी दोघंही गणपती उत्सवात घरी खूप मोठी तुमची आरास असते आणि ते देखावे बघायला मोठी गर्दी होते, अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. या सगळ्यांचा तुम्हाला शिक्षणामध्ये पण छान उपयोग होत असेल ना? हो. तुम्ही शाळेमध्ये मुलांना कसं जोडता या सगळ्या तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या छंदाशी? आता हे सगळं माझे छंद आणि आवडीनिवडी ज्या आहेत त्या सगळ्या एकरूप झालेल्या आहेत असं मला वाटतं. म्हणजे शाळेतल्या ज्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये येतात, घरातल्या ज्या आहेत त्या शाळेत येतात. आणि माझी पत्नी पण शिक्षिका आहे, त्याच्यामुळं जरी शाळेमध्ये काही प्रोजेक्ट असला आणि जरी काही कार्यक्रमाची पूर्वतयारी वगैरे जर करायची असेल, काही गोष्टी घरी तयार कराव्या लागतात, शाळेतला वेळ मुलांना शिकून तेवढा पुरेसा होत नाही, तर ती सुद्धा माझ्यासोबत तेवढ्याच मेहनतीने माझ्याशी जोडली जाते. तिला सुद्धा आवड आहे, ती सुद्धा त्या गोष्टी करायला मदत करते.
आणि मग घरातल्या गोष्टी शाळेत जातात, शाळेतल्या बऱ्याचशा गोष्टी घरी येतात. माझा मुलगा पण जर काही शाळेमध्ये कार्यक्रम असेल तर त्याला आवर्जून शाळेमधला कार्यक्रम पाहायची इच्छा असते, मग त्याला पण आम्ही घेऊन जातो. मग त्या निमित्ताने त्याला सुद्धा काही गोष्टी शिकायला मिळतात, तो सुद्धा त्याच्या काही गोष्टी त्या ठिकाणी बनवतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा फायदा नक्कीच होतो. सगळ्यांनाच म्हणजे होतो. शिक्षक जर आनंदी असेल, उत्साही असेल, हम्म. छंद जपणारा असेल तर मुलांमध्ये तो एक आदर्श आपोआप हो. तो देऊ शकतो, हो. पोहोचवू शकतो. आणि माझ्या निसर्गामध्ये जेवढा काही माझा अभ्यास होतोय तर त्याचा वापर जर मुलांसाठी झाला किंवा मुलांचं ज्ञान त्याच्याने थोडं जरी वाढलं किंवा त्यांचा जर जो कल आहे तो संशोधनाकडे कसं जास्तीत जास्त जाता येईल, त्यांची निरीक्षण शक्ती कशी वाढेल, तर याकडे सुद्धा माझा कल असतो आणि त्या दृष्टीने माझे उपक्रम त्याच्यामध्ये चालू असतात. सर, विनोबा ॲपच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी आता रुजतात आहेत, हम्म. अनेकांना फायदा झाला आहे. त्यामध्ये रील्स जे आपण करतो, शैक्षणिक जे छोटे छोटे आपण डॉक्युमेंटरी वजा जे उपक्रम असतात त्याचं तुम्ही अपलोड करत असतात. हा. तुम्ही कुठले कुठले आतापर्यंत असे रील्स या ॲपवर अपलोड केलेत? आता मी जे आहे ते आता जसं सांगितलं की आमची निसर्ग अभ्यास सहल जी आहे हां. तर त्याच्यावरचा रील्स मी अपलोड केला आणि डाएटने सुद्धा त्याला चांगलं उचलून धरलं होतं त्या रील्सला आणि त्याला खूप सारे लाईक्स आले होते. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकल्प प्रदर्शनाचा पण मी आत्ताच एक रील्स बनवला, आता जे तुम्हाला सांगितलं ग्रामीण जीवनशैली हो. शहरी, आता तो फक्त अपलोड करायचा बाकी आहे. आणि त्याच्यानंतर माती कामाच्या वस्तू, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गणितीय कोडे असतील, मनोरंजक खेळ असतील किंवा काड्यांचे कोडे असतील की एक काडी हलवायची आणि त्याचा शेप असा झाला पाहिजे बरं किंवा दोन काड्या हलवायच्या त्याचा शेप असा झाला पाहिजे. तर मुलांची तर्कशक्ती जी असते, बुद्धीचा जो भाग असतो तो प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा विकास होत असतो. तर अशा स्वरूपाची जी कोडे आहेत तर अशा स्वरूपाचे उपक्रम आम्ही घेतो सोनेरी शनिवार याच्यामध्ये आणि तसे पण बरेचसे रील्स मी त्याच्यावरती अपलोड केलेले आहेत. अरे वा. याच्या पुढच्या काळामध्ये आणखीन कुठले उपक्रम तुमच्या मनात आहेत की शाळेमध्ये राबवायचे तुमच्या मुलांसाठी? त्यांचं व्यक्तिमत्व विकास असेल, त्यांना भाषा अनेक बोलता यायला हव्यात किंवा शहरी मुलांच्या तुलनेमध्ये स्पर्धेमध्ये त्यांनी तेवढ्या छान पद्धतीने सहभाग घ्यायला पाहिजे. काय काय तुमच्या मनात आहे पुढच्या काळासाठी? पुढच्या काळामध्ये जे आहे ते फॉरेन, आता इंग्लिश तर आपल्याला माहिती आहे पण भविष्य काळामध्ये फॉरेन लँग्वेजेसला पण तितकंच महत्त्व असणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा मुलांना ज्ञान मिळणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघतोय की CBSE पॅटर्न आहे, ICSE इंटरनॅशनल पॅटर्न आहे आणि त्याच्यामध्ये पण मुलं खूप पुढं चालली आहेत. आणि मग आपलं जिल्हा परिषदेचं जे शिक्षण आहे स्टेट गव्हर्नमेंटचं ते तेवढं असं सफिशियंट त्यांना नाही आहे. तर या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना फॉरेन लँग्वेजचं पण कसं देता येईल तर याकडं सुद्धा कल असणार आहे आणि मग त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले जातील. म्हणजे भविष्यामध्ये मला असं वाटतंय की फॉरेन लँग्वेजच्या बाबतीमध्ये पण मुलांना आत्तापासूनच काही ना काही लहान वयात लवकर शिकतात भाषा. हा, म्हणजे जरी ते भारतामध्ये राहिले तरी पण परदेशी कंपन्या ज्या असतील तर त्याच्यामधून माध्यमातून ते कनेक्टेड राहू शकतात. बरोबर. तर हे भविष्यातल्या काही गरजा आहेत की ज्या 10-20 वर्षानंतर त्यांना जास्त स्कोप येऊ शकतो. आजची जे मुलं आहेत ते 10-20 वर्षानंतरचे प्रौढ नागरिक बनणार आहेत तर आपल्याला 20 वर्ष पुढचा विचार करून आज त्यांना खाद्य द्यावं लागेल. स्किल डेव्हलपमेंट पण हो. महत्वाचं आहे. त्यांच्यातल्या कौशल्यांना जास्तीत जास्त कसा वाव मिळेल. वाव मिळेल. हो. पूर्वी सुतारकाम शिकवलं जायचं शाळेमध्ये. हो. पूर्वी अनेक गोष्टी आपल्याकडे नगर जिल्ह्यात पण 100 वर्षापूर्वी पण या केल्या जात होत्या. हो. त्या पुन्हा कधीतरी आपल्याला वापराव्या लागतील. हो. सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण, जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता आपल्याला सगळ्यांनाच त्याचा अवलंब करावा लागणार आहे. यामुळे काही फरक होईल असं वाटतं किंवा काय काय बदल तुम्हाला करावे लागतील? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे धोरणं किती बदलले तरी पण शिक्षकाची भूमिका जी आहे ती तशीच राहणार आहे. आणि शिक्षकाला कसं आहे की जे शालाबाह्य कामाचं जे वाढतं स्वरूप जे आता एवढ्या 2-3 कोरोना लॉकडाऊन नंतर तर प्रचंड मोठ्या प्रमाणात तो ताण शैक्षणिक वाढलेला आहे. कामं वाढलेली आहेत. तर तुम्ही धोरणं किती बदलली पण जर शिक्षकाला शिकवण्यासाठी वेळच दिला नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही असं मला वाटतं. तर मग धोरणं तर बदलत राहतील, जसं वेगवेगळं स्वरूप बदलतंय, विकासात्मक तंत्रज्ञान येतंय तर त्यानुसार तर धोरणांमध्ये बदल केला जातोच. पण शिक्षकाची भूमिका जी असते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांची नाळ तुटू न देता कुठंतरी शालाबाह्य कामं जी आहेत, अशैक्षणिक कामं जी आहेत तर ती कमी करून विद्यार्थी आणि शिक्षक जास्तीत जास्त वेळ कसं सोबत राहतील आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त आंतरक्रिया कशी होईल तर याकडं पण शासनाने लक्ष जर दिलं
तर नक्कीच हे धोरणं खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतील असं मला वाटतं. बरोबर. खरं म्हणजे समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. नवी पिढी सुदृढ कशी होईल, हम्म, निकोप कशी होईल, हम्म, चांगल्या दिशेने कशी पुढे जाईल, हम्म, तर हे बरंचसं आपल्याला आपले गुरुजन, आपले शिक्षक मनावर बिंबवत असतात. हम्म, आणि मोठं झाल्यावर लक्षात येतं, कारण हे आपण तर शाळेतच शिकलो होतो. हे आपल्याला हम्म. शाळेमध्ये असतानाच कोणीतरी सांगितलेलं होतं. हो. मला वाटतं चांगला शिक्षक हा अशा पद्धतीने देशाला घडवत असतो, समाजाला घडवत असतो. हम्म. आणि मला आनंद आहे की सातपुते सर, तुम्ही अशा शिक्षकांमध्ये आहात की जी खऱ्या अर्थाने तळमळीने नवी पिढी घडवण्यामध्ये गुंतलेली आहे. हम्म. तुम्ही आज आलात आणि रेडिओ नगरशी खूप छान या सगळ्या मनमोकळ्या गप्पा आपल्या झाल्या. हम्म. आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना त्यातून खूप काही घेण्यासारखं मिळेल. तुम्ही काय सांगाल आजच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना, एक शेवटचा तुमचा संदेश? शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की प्रत्येक शिक्षक हा आपल्या पद्धतीने तळमळीने शिकवतच असतो. परंतु जसं जग बदलतंय आणि आपल्या जिल्हा परिषद शाळांची स्पर्धा जी आहे ती शहरी शाळा किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळा यांच्याशी आहे, तर मग त्यांच्या तुलनेमध्ये आपण आपले जे नेहमीची जे उपक्रम आहेत किंवा थोडासा चाकोरी बाहेर जाऊन जास्तीत जास्त पद्धतीने देण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना या मोबाईलच्या आभासी जगतामधून त्यांना वास्तववादी जगतामध्ये आपल्याला आणायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी अशा पद्धतीचे जे प्रॅक्टिकली कुठल्या कुठल्या उपक्रम आपल्याला राबवता येतील का, की जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपण फक्त वर्गामध्ये 4 भिंतीच्या आतही देऊ शकतो आणि 4 भिंतीच्या बाहेर नेऊनही देऊ हो. शकतो. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिकली ज्ञान विद्यार्थ्यांना कसं देता येईल याकडं आपला फोकस जर असेल तर नक्कीच ते शिक्षक जे असतील ते विद्यार्थीप्रिय आपोआपच बनत राहतात आणि जास्त काळ लक्षात राहतात. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ते जे काही पाठ्य घटक आहेत ते फक्त विद्यार्थी परीक्षेपुरतंच लक्षात नाही ठेवत, तर ते जीवन जगण्यासाठी म्हणून ते त्यांच्यामध्ये आत्मसात करत असतात. आणि अशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच भविष्यातले नागरिक जे आहेत ते सुदृढ निकोप असे निर्माण होतील असं मला वाटतं. सतपती सर, खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि या ज्ञानगंगाच्या मालिकेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. विनोबा ॲपच्या माध्यमातून मला जी ही संधी मिळाली त्याबद्दल मी विनोबा ॲप मंडळी, दर शनिवारी प्रसारित होणाऱ्या शिक्षणावर आधारित ज्ञानगंगा शोमध्ये आपण ऐकलीत विनोबा ॲप पोस्ट ऑफ द मंथचे मानकरी ठरलेले पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील भट्टीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील उपक्रमशील शिक्षक जयराम सातपुते यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी.